नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। राहुरी कृषी विद्यापीठासाठी एक चांगली अशी भरती आलेली आणि या भरतीचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये अप्लाय करणाऱ्याची संख्या खूप कमी असणार आहे। आता संख्या कमी असणार आहे, पद पण चांगले आहेत, तर यामध्ये सिलेक्शनचे तुमचे चान्सेस सर्वात जास्त असतील। तर याच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या पदांसाठी ही वॅकन्सी आलेली आहे, काय पात्रता आहेत, किती वॅकन्सी असणार आहे, ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला पाहिजे। बघा, राहुरी कृषी विद्यापीठ भरती 4थी पासून तर पदवीधर पर्यंत प्रत्येकाला याच्यात जी आहे तर ती संधी नक्कीच मिळणार आहे। आता आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे YouTube चॅनल आहे तर ते सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी बघा यांच्याकडून हे परिपत्रक आलेलं आहे। 31 डिसेंबर च आहे ही जाहिरात आहे। बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरिता जमिनी दिलेल्या आहेत, म्हणजे ज्यांनी राहुरी विद्यापीठासाठी त्यांच्या स्वतःच्या जमिनी दिलेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांकरिता राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क आणि गट ड ही भरती कशासाठी असणार आहे, ग्रुप सी आणि ग्रुप डी। आणि कुठं राज्यातील जे आपले कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यामधील एकूण भरावयाच्या पदांपैकी 50% रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरता विशेष प्रक्रिया राबवण्यास एक विशेष बाब म्हणून शासना याच्यासाठी परवानगी देत आहे। म्हणजे या विद्यापीठांमध्ये जर 100 जागा खाली असतील तर त्याच्यातील 50 जागा या ज्या प्रकल्पग्रस्त असतील तर त्यांच्यामधून या भरल्या जाणार आहेत। त्याच्या संबंधीची ही महत्त्वपूर्ण बाब होती। बघा, इथं अर्ज करण्याची जी आहे मुदत तर ती सुरू होणार आहे 31 डिसेंबर पासून आणि हे चालणार आहे कधीपर्यंत, अर्ज तुमचा 30 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही याच्यात जे आहेत तर तुमचा अर्ज करू शकतात। एक एक करून पद पाहूया। बघा, गट क ची जी पद आहेत संपूर्ण गट क संवर्गातील ग्रुप सी संवर्गातील तर ती आहेत 241 पद। याच्यामध्ये सगळ्यात एक म्हणजे हायलाइटेड पद की ज्याच्याविषयीची क्रेज पण जास्त आहे आणि मुलं करतात तयारी, तर ते म्हणजे वरिष्ठ लिपिकचं एक पद आहे, सिनियर क्लर्क, ज्याचे 21 जागा आहेत फक्त। पदाची सॅलरी S8 त्याच्यामुळे 25,500 ते 81,100 एवढं जे आहे तर तुम्हाला त्याच्यात बेनिफिट जो आहे तर तो भेटू शकतो, पगार भेटू शकतो। बाकी इथं कोणासाठी किती आरक्षण आहे हे दिलेले, तसेच ही संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे आहे तर ती मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा। पुढचं लघु टंकलेखक स्टेनोटायपिस्ट याच्यासाठी विशेष पात्रता असते, याचं सर्टिफिकेट पण लागतं। तर हे आहेत फक्त 3च जागा आहेत। पुढे क्लर्क कम टायपिस्ट लिपिक आणि टंकलेखन याच्या 40 जागा आहेत, चांगल्या अशा जागा आहेत तिथं, पण सॅलरी ही लिपिक पेक्षा कमी आहे, S6 एवढंच त्याचा जो आहे तर तो बँड आहे। पुढे प्रमुख तालिकाकार ग्रंथालयाच्या 3च जागा आहेत। याच्यात आहे ना मित्रांनो असं आहे की पद खूप आहेत, पण प्रत्येक पदामध्ये थोडे वॅकन्सी आहेत, पण याच्यात फायदा हाच आहे की तुम्ही त्या पदांसाठी अप्लाय करा, कमीत कमी उमेदवार इथं असण्याची शक्यता आहे। पुढचं कृषी सहाय्यक याच्या पण चांगल्या पद आहे, ऍग्रीकल्चर असिस्टंट 45 जागा आहेत, S8 आहे, 25,500 ते 81,100 एवढं जे आहे तर ते त्याचं पे स्केल आहे। पुढे पशुधन परिवेक्षक लाईव्ह स्टॉक सुपरवायझर 2च पदे आहेत, पण पगार हा S8 या लेवलचा आहे। याच्या चांगल्या जागा आहेत ज्युनियर रिसर्च असिस्टंटच्या 62 जागा आहेत आणि S13 आहे, म्हणजे 35,400 ते 1,12,400 म्हणजे याचा पगार देखील तुम्हाला इथं चांगला बघायला मिळतो। पुढे कम्प्युटर असिस्टंट याच्या 1च जागा आहेत, बाकी या 1-1-2-2 जागा आहेत फक्त। हे इंजिनिअरिंग वाल्यांसाठी महत्वाचं। वरिष्ठ तांत्रिक सिनियर मेकॅनिक 2 जागा आहेत। पुढे तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल वाल्यांसाठी 1 जागा आहे, म्हणजे मेकॅनिकल वाल्यांना कुठंच काही संधी नसते, इथं मात्र 1-1-2-2 जागाची संधी जी आहे तर ती इथं दिसत आहे। फार्म मेकॅनिक 2 जागा आहेत। पुढे फिटर ITI वाल्यांसाठी, त्याच्यानंतर ओतारी बघा अशा जागा आहेत। वायरमॅन हे पण चांगल्या आहेत, 8 जागा आहेत, ITI वाल्यांसाठी इथं संधी आहे। फोटोग्राफरसाठी पण आहे, प्लंबर, मिस्त्री, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर ही अशी जी काही पद आपल्याला पाहायला मिळतात ही गट क संवर्गातील झाली। आता काही गट ड संवर्गातील पद आहेत, जसं की गट ड मध्ये सगळ्यात जास्त आहेत, म्हणजे 546 पद ही गट ड मध्येच आहेत। याच्यामध्ये प्रयोगशाळा परिचर, लॅबोरेटरी अटेंडंट
हे किती आहेत? 7 जागा आहेत. लायब्ररी अटेंडर या 3 जागा आहेत. पुढे काउंटर गणक याच्या 24 जागा आहेत, हे पण एक हायलाइट करून ठेवा. पुढे मालीच्या जवळपास 23 जागा आहेत. सिक्युरिटी गार्डच्या 6 जागा आहेत. नोकरपाल वगैरे हे बघा, शिपाईच्या पण चांगल्या जागा आहेत. शिपाई पिऊन आहे आणि याचा पगार 1 पासून सुरू होतो, म्हणजे 15,000 पासून हा सुरू होतो. 15,000चं याचं पे स्केल आहे. ऍक्च्युली हातात येताना हा 25-30 पर्यंत येऊन लागतो. पहारेकरी आहे, पहारेकरीचा पण शिपाई एवढाच पगार आहे. वॉचमनचा 54 आहे आणि हा पे स्केल 1 आहे. पुढे मजदूरच्या सगळ्यात जास्त जागा आहेत बघा, 365. S1 आहे 15,000. तर एवढं आपल्याला इथं बघायला मिळतं. आता आपण काय पाहिलं, महत्वाची पदं, त्यांची वॅकन्सी पाहून घेतली. आता आपण पाहणार आहोत त्यांची परीक्षा पद्धती नेमकी कशा पद्धतीची असणार आहे. बघा, वरिष्ठ लिपिक हे महत्वाचं पद आहे. याच्यामध्ये काय पाहिजे? पदवी पाहिजे. तसेच सर्टिफिकेट पण सांगण्यात आलेले आहे की मराठीचं 30 पाहिजे किंवा इंग्रजीचं 40 पाहिजे. दोघांपैकी एक असेल तरी तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात. सिंपल सिलेबस असणार आहे, जो आतापर्यंत तुम्ही सरळ सेवेला दिलेला आहे तोच सिलेबस आहे. बघा, मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणी 50. तर असे हे 200 गुण असतील तुम्हाला आणि एकूण प्रश्न 100 असतील. म्हणजे याच्यावर 25 प्रश्न समान येतील आणि वेळ भरपूर भेटणार आहे, 2 तास. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही सरळ सेवा देत आला तेच ही स्कीम आहे. बघा, हे वेगवेगळे जे आहेत तर ते हे दिलेले आहेत. बघा, पुढे यांत्रिक, वरिष्ठ यांत्रिक याच्यामध्ये काय पाहिजे? बघा, याच्यामध्ये ही सर्व पात्रता तुमची पाहिजे आहे. याच्या पद्धतीची परीक्षा होणार आहे. ज्या परीक्षांसाठी विशेष ज्ञानाची आवश्यकता आहे तर ते विशेष ज्ञानाची तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागणार आहे. आता आपण याच्यानंतर जर तुमची मागणी असेल तर आपण काय करणार, पदनिहाय व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे ज्याच्या सगळ्यात जास्त जागा आहेत मग त्या पदाविषयी संपूर्ण माहिती, मग त्याचं आरक्षण, त्याच्या परीक्षा पद्धती, हे संपूर्ण आपण जे आहेत तर ते बनवणार आहोत. तुम्हाला कोणत्या पदाविषयी संपूर्ण माहिती पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. पुढे तांत्रिक सहाय्यक यांत्रिकी आहे S10, 29,200 ते 92,300. मेकॅनिकल वाल्यांसाठी असणार आहे. बघा, मराठी 30, इंग्रजी 30, सामान्य ज्ञान 30, बौद्धिक चाचणी 30 आणि इथं 80 गुण असतील. म्हणजे 40 प्रश्न तुम्हाला मेकॅनिकल याच्यावर जे आहेत तर ते बघायला इथं मिळणार आहे. ओके, पुढे बघा, शिपाईला काय पाहिजे? फक्त 10वी पाहिजे आहे. बाकी तोच आपला जो सिलेबस आहे सरळ सेवेचा तोच असणार आहे. पहारेकरीला काय असणार आहे? 7वी उत्तीर्ण व सदृढ प्रकृती आणि माजी सैनिक असल्यास त्याला प्राधान्य जे आहे तर ते दिलं जाईल. आणि यांना लेखी परीक्षा नाही, यांची एक व्यावसायिक परीक्षा होणार आहे. बघा, पहारेकरींसाठी थोडं चांगलं आहे, वॉचमनसाठी चांगलं आहे. 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी एकत्रित घेऊन तुमची या निवड यादी तयार केली जाणार आहे. पुढे मजूरसाठी 4थी पास पाहिजे आणि संबंधित क्षेत्राचा अनुभव पाहिजे. लेखी परीक्षा नाही, 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे. वयाची अट आपण पाहूया. बघा, कमीत कमी 18 पाहिजे आणि 38-43 एवढे पाहिजे. आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त म्हणजे हेच याच्यासाठीच आहे. म्हणजे 45 पर्यंत तुम्हाला ही वयोमर्यादा भेटून जाणार आहे. शुल्क मात्र त्याच्यात काहीच हे दिलेलं नाहीये. तुम्हाला 1000 रुपये आणि 900 रुपये हे जे आहेत तर ते भरावे इथं लागणारच आहे. तसेच लेखी परीक्षेच्या बाबतीत त्यांनी आणखी काही सूचना दिलेल्या आहेत. जसं की लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न स्वरूपाचा नसेल. म्हणजे एखाद्याचा जर पदवी आहे तर त्याला प्रश्न पदवीच्या लेवलचे येतील, त्याला 10वी-12वीच्या लेवलचे येणार नाही. ज्या पदांकरता पदवी ही कमीत कमी अर्थ आहे अशा पदांकरता दर्जा मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान राहील. परंतु त्यापैकी मराठी आणि इंग्रजीचा दर्जा मात्र हा तुमचा 12वीच्या बेसवर राहील. इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या पदासाठी 12वी ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, पदवी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्याच्यासाठी मराठी आणि इंग्रजी याचा दर्जा हा 12वी लेवलचा असेल, परंतु बाकीच्या विषयांचा दर्जा हा मात्र पदवी लेवलचा असणार आहे. आलं लक्षात तुम्हाला? या बाकीच्या काही फिजिकल क्रायटेरिया दिलेले आहेत. इथे त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की ह्या फॉर्म तुम्हाला जे आहे तर तो विहित नमुन्यामध्ये अर्ज संगणकावर टंकलिखित करून आवश्यक त्या प्रमाणपत्रासहित स्वयंसाक्षांकित प्रती शुल्कासह मुदतीत सादर करायचा आहे. आणि याच्यात खूप सारे अर्ज जे ना तर ते अप्राप्त होऊन जातील, म्हणजे रिजेक्ट होऊन जातील, कारण की ते अर्ज सर्टिफिकेट चुकीचं असेल, माहिती चुकीची असेल. म्हणून व्यवस्थित पद्धतीने माहिती भरा. आणि तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प देखील द्यायचा आहे. प्रकल्पग्रस्त अर्जदार हा मूळ खातेदाराचा नातू पंतू असल्यास अशा उमेदवाराने
वंशावळी बाबतचे ₹100च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे असणार आहे। तसेच तुम्हाला प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र देखील पाहिजे राहील, संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून विहित नमुन्यात पाहिजे राहील। आणि जर तुमचं अवैध ठरवण्यात आलेलं असेल तर तुम्हाला इथं संधी इथं भेटणार नाही। तर अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। याच्यानंतर याच भरतीविषयी तुम्हाला काही जर माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आम्ही त्यांच्यावर नक्कीच अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।